ही जी पांडुरंगाची वारी आहे ही अतिशय पवित्र वारी आहे। धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळापासून चालवली असणारी ही पंढरपूरची वारी आहे। वारकरी मनोभावे 15-20 दिवस चालत असतात आणि काल सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या वारीला अर्बन नक्षलवाद म्हटलं। मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक करून घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात। सरकारची भूमिका चुकीची आहे। सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करून पाहतात। मनीषा गांधी यांनी माफी मागावी आहे। संविधानावरती भाजपचा आक्षेप आहे, या दिवसात आक्षेप काय आक्षेप? याच्यात संविधान नाही तर काय आहे? हे संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेलं संविधान आहे, भारताचं संविधान आहे। काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये। आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक तुम्ही बघताय, धर्मनिरपेक्षतेवर बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत।